आज सटीच्या महिन्यातील दुसरा रविवार, त्यानिमित्त मोहोळमधील श्री येडेश्वरी बाईसाहेबांच्या दरबारामध्ये श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबांची मानाची काठी आलेली आहे। तर त्या काठीचं पायावर पाणी ओतून सर्वप्रथम आपण स्वागत करून घेतलं। अगदी दरवर्षी मोहोळमधील श्री येडेश्वरी बाईसाहेबांच्या दरबारामध्ये खंडोबांची मानाची काठी येते। भक्ताच्या घरी काठीचं पूजन झाल्यानंतर काठी थेट श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदिरामध्ये जाते। आता आमच्या मातोश्री खंडोबाच्या काठीची मानाची ओटी भरत आहे। नंतर ती ओटी खंडोबाच्या काठीला बांधली जाते। हे खंडेराया, तुझ्या सर्व भक्तांना सुख समाधान लाभू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। आपल्या मातोश्रींनी अगदी विधिवतपणे ओटी भरून घेतलेली आहे काठीची। त्यानंतर काठीच्या मानकऱ्यांनी भंडारा देखील दिलेला आहे आपल्याला प्रसाद म्हणून। त्यानंतर खंडोबा हा मार्तंड भैरव म्हणजे शिवाचा अवतार आहे, त्यामुळे त्यांना अतिशय प्रिय असं भस्म देखील आपण लावून घेतलेला आहे। त्यानंतर खंडोबांना नागवेलीच्या पानाचा विडा व दक्षिणा ठेवून घेत आहोत आपण। त्यानंतर खंडोबांना अतिशय प्रिय असणारा बेल भंडारा देखील आपण अर्पण करून घेत आहोत काठीला। त्यानंतर खंडोबांच्या काठीवर अतिशय प्रिय असणारा बेल भंडारा अर्पण करून घेत आहोत आपण। त्यानंतर फुलांचा वर्षाव देखील आपण केलेला आहे। त्यानंतर मानाची ओटी जी आहे ती आपण काठीला बांधत आहोत। काठीला ओटी बांधून झाल्यानंतर लगेचच खंडेरायांची आरती होईल। ओम अश्वारूढाय विद्महे म्हाळसा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात। ओम शिवशक्त्यै च विद्महे मार्तंड भैरवाय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात। मानकऱ्यांनी खंडोबाची आरती म्हणून झाल्यानंतर खंडोबांना आरती ओवाळून सर्व मानकऱ्यांना देखील आपण आरती देऊन घेतली। त्यानंतर खंडोबांच्या आदरातिथ्यामध्ये काही कळत नकळत राहून गेला असेल तर त्याची क्षमा याचना खंडोबांना मागितली। खंडोबा काठीच्या मानकऱ्यांनी आपल्याला भंडारा देखील लावलेला आहे। त्यानंतर नारळ फोडला, तो देखील उभा फुटला, म्हणजे खंडोबा उभे आहेत आपल्या पाठीशी। त्यानंतर खंडोबाचे मानकरी जे वारू आहे त्यांच्या अंगामध्ये खंडोबांचा संचार देखील झालेला आहे। वारूंच्या अंगामध्ये खंडोबांचा संचार झाल्यानंतर ते वसारी खेळतात, तर आता हे वसारी खेळतील।